Welcome student. Now we are going to learn about direct and indirect speech. In the last period we have learned how to changes the words into direct into indirect speech. आज आपण रिपोर्टिंग व्हर्ब डायरेक्ट स्पीच मधलं रिपोर्टिंग व्हर्ब त्याचा बदल प्रत्येक वाक्यामध्ये कसा होतो आणि कंजक्शनचा बदल कसा होतो, कुठलं कंजक्शन त्याच्यामध्ये वापरलं जातं याच्याबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहिती आहे चार प्रकारची वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यामध्ये डायरेक्टचं आणि इनडायरेक्ट मध्ये कसं रूपांतर होतं आणि त्याच्यात रिपोर्टिंग व्हर्ब आणि कंजक्शन कोणकोणत्या पद्धतीनं त्याच्यात बदल होतात आणि येतात हे आपण या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये, असर्टिव्ह सेंटेन्स मीन्स विधानात्मक वाक्य. त्या विधानात्मक वाक्यामध्ये जर डायरेक्ट स्पीच मध्ये सेड जर असेल तर इनडायरेक्ट करताना ते सेड तसंच राहतं. जर असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सेड टू जर असेल तर डायरेक्ट स्पीच मध्ये सेड टू असेल तर इनडायरेक्ट मध्ये करताना ते टोल, त्याच्या टोल या शब्दाने बदल होतोय. आणि दोन्ही वाक्य जोडण्यासाठी दॅट ह्या कंजंक्शनचा उपयोग करायचा आहे. दॅट इज द कनेक्टिंग वर्ड म्हणून त्याचा उपयोग होतोय. आपण उभयनव्य अव्यव हे काम करतोय. त्याच्यामध्ये इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये दोन प्रकार पडतात प्रश्नार्थक वाक्यामध्ये. त्याच्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन्स आणि WH टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन्स मध्ये जर डायरेक्ट स्पीच या वाक्यामध्ये सेड असेल किंवा सेड टू असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब हे आस्क्ड येतं. आणि वाक्य जोडण्यासाठी व्हर्बल क्वेश्चन मध्ये इफ किंवा वेदरचा उपयोग या ठिकाणी केला जातो. आता हे व्हर्बल क्वेश्चन मध्ये हा या पद्धतीने त्याचा बदल होतोय. फक्त WH टाइप क्वेश्चन्स मध्ये जर रिपोर्टिंग व्हर्ब जर सेड असेल किंवा सेड टू असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब इनडायरेक्ट स्पीच मध्ये आस्क्ड येतं आणि वाक्य जोडण्याचं काम WH या शब्दानं झालेलं असतं. तो शब्द इथं वाक्य जोडण्याचं काम या ठिकाणी इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये केलं जातं. त्याच्यानंतरचा प्रकार आहे वाक्यामधला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यामध्ये जर रिपोर्टिंग व्हर्ब सेड किंवा सेड टू जर असेल किंवा इतर शब्द जर असतील रिपोर्टिंग व्हर्ब तर त्याच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्या वाक्यामध्ये शब्द येत असतात. जर त्या वाक्यामध्ये आज्ञा असेल तर ऑर्डर्ड हा रिपोर्टिंग व्हर्ब वापरला जातो. जर त्या वाक्यामध्ये विनंती असेल तर त्या ठिकाणी रिक्वेस्टेड हा शब्द वापरला जातो. जर एखादी सूचना त्या वाक्यामध्ये केलेली असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर इनडायरेक्ट करताना तिथं सजेस्टेड हा शब्द वापरला जातो. जर एखादा आदेश असेल तर त्या आदेश जर डायरेक्ट स्पीच मध्ये असेल तर इनडायरेक्ट करताना कमांडेड हा शब्द वापरला जातो. आणि याचना जर एखाद्या वाक्यामध्ये असेल तर बेग्ड हा शब्द इनडायरेक्ट स्पीच मध्ये वापरला जातो. आता या सगळ्या प्रकारामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये वाक्य जोडण्यासाठी कंजक्शन चा उपयोग म्हणून टू या शब्दाचा वापर केला जातो. हे वाक्य जोडण्याचं काम, महत्वाचं काम टू हा शब्द या ठिकाणी करतो. आता चौथा जो वाक्यातला प्रकार आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. ह्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे उद्गारवाचक वाक्य. आता ह्या उद्गारवाचक वाक्यामध्ये सेड असेल, सेड टू असेल किंवा इतर शब्द जर असतील तर ते शब्द त्याच्या जागी रिपोर्टिंग व्हर्बच्या त्या जागी इनडायरेक्ट करताना एक्सक्लेम्ड हा शब्द वापरला जातो आणि वाक्य जोडण्याचं काम हा दॅट ह्या शब्दाने केलं जातं. विद्यार्थी मित्र, आज आपण हे वेगवेगळे बदल रिपोर्टिंग व्हर्ब चे बदल कशा पद्धतीने होतात आणि कंजक्शनचा वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपण पाहिलं जातं. आता आपण
ह्याच्यातले जे प्रकार आहेत असर्टिव्ह सेंटेन्सेस. आता हे असर्टिव्ह सेंटेन्सेस मध्ये विधानात्मक वाक्य आहे. या प्रत्येक वाक्यातले आपण एक दोन दोन उदाहरणं घेऊया आणि ती वाक्य आपण त्या पद्धतीनं सोडूया. आता त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे तो आपण बघूया. असर्टिव्ह सेंटेन्सेस. असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानात्मक वाक्य. आता ह्या वाक्यामध्ये आपण आताच बघितलंय की जर रिपोर्टिंग व्हर्ब सेड असेल तर सेड तसाच राहतो. जर सेड टू असेल तर त्या सेड टू जाऊन तिथं टोल्ड ह्या शब्दाचा वापर करतोय. आता आपण त्याच्यातला पहिला प्रकार बघूया. असर्टिव्ह सेंटेन्सेस. आता असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानात्मक वाक्य. आता विधानात्मक वाक्यामधला आपण एक पहिला प्रकार बघतोय आणि त्या पहिल्या प्रकारामधलं एक वाक्य बघतोय. पहिलं वाक्य आहे ही सेड टू अनिता you have not done your work properly. आता ह्या वाक्यामध्ये जरासं तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं तर याच्यातला दिस इज द रिपोर्टर और स्पीकर, त्याला आपण म्हणतो हा रिपोर्टर. ह्या वाक्यामध्ये सेड टू हे रिपोर्टिंग व्हर्ब झालं. अनिता दिस इज द लिस्नर आणि रिपोर्टिंग स्पीच यू हॅव नॉट डन युअर वर्क प्रॉपरली. दिस इज द रिपोर्टिंग स्पीच. आता आपण पाठ्यमागच्या तासाला पाहिलंय की याच्यातले शब्दांचे बदल कसे होतात, रिपोर्टिंग व्हर्बचा बदल कसा होतो आणि कंजक्शनचा वापर आपण कसा केला जातो, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण मागील पाठामध्ये केलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष वाक्य कशा पद्धतीनं बदलते ते आपण पाहणं अतिशय महत्वाचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या ह्या वाक्यामधला बदल हे डायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आहे आणि वाक्यातल्या प्रकारामध्ये हे असर्टिव्ह सेंटेन्स मधलं वाक्य आहे, विधानात्मक वाक्य त्याला आपण म्हणतो. आता त्याच्यामध्ये सेड टूच्या जागी बदल होतो, वाक्य जोडण्यासाठी कंजक्शनचा वापर करावा लागतो आणि जे इंटरनल शब्द आहेत त्याच्यामध्ये वाक्यामध्ये त्या शब्दांचा बदल आपल्याला करावा लागतो. आपण वाक्य आता सोडवूनच पाहूया म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने बदल करता येतो ते पहा. आता ही दिस इज द रिपोर्टर, आपण तसंच घेतलं. सेड टूच्या जागी आपण बघितलंय आपण टोल्ड. लिस्नर मध्ये काय बदल होत नाही, लिस्नर आहे तसाच राहतो. अनिता वाक्य जोडण्यासाठी आपण दॅटचा उपयोग करतोय, दॅट. आता ऐकणारी व्यक्ती अनिता आहे. आता ही व्यक्ती अनिताला उद्देशून बोलते, यू हॅव नॉट डन वर्क युअर प्रॉपरली. आता इथं सब्जेक्ट आहे, इथला कर्ता आहे, त्याच्यामध्ये बदल होतोय. आता हा अनिताला उद्देशून म्हटल्यानंतर इथं सी आपल्याला घ्यावं लागतं. हॅवचं बदल होऊन इथं हॅड हे घ्यावं लागतं. हॅड नॉट डन आहे तसं राहतं. आता युअरच अनिता असल्यामुळं हर येतं, वर्क प्रॉपरली आणि फुल स्टॉप. बघा याच्यामध्ये याच्यामध्ये टोल्ड बदल केला, रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये बदल झाला, कंजक्शन मध्ये दॅटचा उपयोग केला, यूचं सी झालं, हॅवचं हॅड झालं, इथं अनिता असल्यामुळे हर घेतलं आणि इथं फुल स्टॉप दिला. या पद्धतीने ह्या वाक्यामध्ये आपण बदल केलेला पाहावयास मिळतोय. आता आपण आणखीन एक प्रकारचं वाक्य बघूया याच्यामधलंच. बघा सेकंड सेंटेन्स, जया
said to Pankaj, I am your sister. आता ह्या वाक्यामध्ये आपण मगाशी जसं निरीक्षण केलं तर याच्यातला स्पीकर ही जया आहे, त्याला रिपोर्टर म्हणतो आपण. रिपोर्टिंग व्हर्ब हे सेड टू आहे आणि पंकज दिस इज द लिसनर आणि दिस इज द रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग स्पीच या ठिकाणी आहे. आता आपल्याला वाक्य हे डायरेक्ट वाक्य आहे, डायरेक्ट स्पीच मधलं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये ते वाक्य करायचं आहे. आता कशा पद्धतीनं वाक्य करता येईल पहा. आता याच्यातला रिपोर्टिंग व्हर्ब पहिल्यांदा शोधायचा आहे. ते वाक्य कुठल्या प्रकारामध्ये, वाक्याच्या प्रकारामध्ये आहे ते बघा. आता हे ऍसर्टिव्ह मधलं वाक्य आहे. आता इथं ऍसर्टिव्ह वाक्य असेल तर आपण अभ्यास केलाय. सेड टू च्या जागी काय येतं, वाक्य जोडण्यासाठी कुठला शब्द आहे आणि प्रथम पुरुष द्वितीय पुरुष जर असेल, तृतीय पुरुष एकवचनी करता असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं सलवाचक कालवाचक जर विशेषण असतील तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बदल होतो हे आपण मागच्या पाठामध्ये बघितलेलं आहे. आता स्पीकर जसा आहे तसा घेतला. जया सेड टू च्या जागी आपण काय घ्यायचं त्याचा अभ्यास केलाय. टोल्ड. पंकज लिस्नर आहे तसाच घेतला. आता वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट ह्या शब्दाचा कंजक्शनचा उपयोग करायचा आहे. आता आय एम युअर सिस्टर. जया म्हणते पंकजला आय एम युअर सिस्टर. आता जया दिस इज द स्त्रीलिंगी त्यामुळे इथं आयचं सी येणार. आता एम चं भूतकाळी रूप घ्यायचं आहे वॉज युअर म्हणजे हीच सिस्टर आणि पुस्तक. या पद्धतीने आपण ह्या वाक्याचा उपयोग केलेला आहे. बघा काय काय बदल केला इथं. टोलचा बदल केला, वाक्य जोडण्यासाठी दॅटचा उपयोग केला, परत आयचं सी झालं, भूतकाळी एमचं वॉच केलं, युवरचं हीच झाला, सिस्टर घेतला त्याला फुल स्टॉप दिला. या पद्धतीनं ऍसर्टिव्ह सेंटेन्स मध्ये अशा पद्धतीनं वाक्यामध्ये बदल पाहावयास मिळतो. आता आपण दुसरा प्रकार बघूया, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. त्याला आपण जनरली येस नो टाइप्स क्वेश्चन म्हणतो. दॅट इज कॉल्ड व्हर्बल क्वेश्चन. सेकंड इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, प्रश्नार्थक वाक्य. आता या प्रश्नार्थक वाक्यामध्ये पहिला प्रकार आपण बघूया व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन्स. व्हर्बल बहुतांशी बऱ्याच वेळेला हे दोन्ही प्रकार अतिशय महत्वाचे आहेत इंट्रॉगेटिव्ह मध्ये. व्हर्बल मध्ये रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये कसा बदल होतो, कंजक्शनचा वापर कोणत्या पद्धतीने केला जातो याचा थोड्याच वेळापूर्वी आपण अभ्यास केलाय. पुरुषवाचक आणि इतर सर्व नामे जी आहेत याचाही अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आता आपण ते वाक्य एक बघूया. he said to her, have you washed my cloth? क्लॉथ्स प्रश्नार्थक वाक्य आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा बघूया स्पीकर, रिपोर्टिंग व्हर्ब, दिस इज द लिसनर आणि रिपोर्टिंग स्पीच. आता आपला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये
रिपोर्टिंग व्हर्ब याच्यात बदल कसा होतो ते पाहिलेलं आहे. हे वाक्य व्हर्बल क्वेश्चन आहे ते पहिल्यांदा आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कारण इथं सहाय्यकारी क्रियापद असेल, ह्यावनं सुरू, टू ह्यावनं सुरू होणारी असतील, टू बी न सुरू होणारी जर वाक्य असेल, रिपोर्टिंग स्पीच असेल तर ते व्हर्बल क्वेश्चन मध्ये मोडतं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण वाक्य बदल कसा होतो ते बघूया. पहिल्यांदा सेट टू रिपोर्टिंग व्हर्ब याचा बदल आपल्याला करायला पाहिजे. बघा वाक्य आपण सोडवतोय आता. ही इथं रिपोर्टिंग व्हर्ब सेट टू च्या ठिकाणी आपण आस्क्ड लिस्नर आहे तसाच घ्यायचा आहे. हर वाक्य जोडण्यासाठी जर व्हर्बल क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदर वाक्य जोडण्याचं काम करतं. इफ. आता हे वाक्य आपण विधानात्मक करायचं आहे. हॅव यू, आता यू कुणासाठी वापरलंय पहा. ही सेड टू हर, तिला म्हणतोय हॅव यू वॉश्ड माय क्लॉथ्स. आता इथं स्त्रीलिंगी असल्यामुळं आपण इथं सी चा वापर करणार आहे. सी ह्याचं हॅड, सी हॅड वॉश्ड हिज क्लॉथ्स. फुल स्टॉप. बघा आस्क्ड याच्यात बदल झाला, इफ आलं, सी हॅड अँड इज. इतक्या शब्दांचा इथं बदल झालेला आहे आणि त्या पद्धतीनं आपण त्या वाक्याच्या प्रकारामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. आता याच्यातलं दुसरं वाक्य आपण बघूया. सेकंड सेंटेन्स. सी सेड टू हिम. Can you walk with me so fast? आता बघा, आता वारंवार आपल्याला काय रिपोर्टिंग स्पीच, लिस्नर बघायची काय गरज नाही. आता याच्यातला बदल काय काय होतो ते आपण पाहणं गरजेचं आहे. याच्यातला रिपोर्टिंग व्हर्ब तुम्हाला बदल करायचा आहे, तो पहिल्यांदा बदल करा. रिपोर्टिंग व्हर्ब नंतर वाक्य जोडणारा शब्द कुठला घ्यायचा आहे तो आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण आता वाक्य सोडूयाच. याच्यामध्ये पहा, स्पीकर सी या ठिकाणी आपण आस्क्ड रिपोर्टिंग व्हर्बचा उपयोग करतोय. हिम वाक्य जोडण्यासाठी आपण इफ या शब्दाचा उपयोग करतोय. आता आपण ती त्याला म्हणते, त्यामुळे इथं बदल आपण यूच्या ठिकाणी ही घेतोय. ही कॅन्सर कुड करतोय. वॉक विथ हर, सी असल्यामुळे हर, सो फास्ट आणि फुल स्टॉप. बघा यामध्ये आस्क्डचा उपयोग केला, इफ बदल केला, ही बदल झाला, कुड बदल झाला आणि हर या शब्दांचा या ठिकाणी बदल झालेला आहे. हे वाक्य इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये व्हर्बल क्वेश्चन जो प्रकार आहे त्या व्हर्बल मध्ये अशा पद्धतीनं वाक्याचा बदल होतोय. आपण आता WH टाइप्स ऑफ क्वेश्चन्स याच्यामध्ये कसा बदल होतोय ते बघूया. WH हा अतिशय ग्रामर मध्ये महत्वाचा घटक आहे. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये WH टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. WH म्हणजे W किंवा H न सुरू होणारे शब्द, त्याला WH टाइप्स ऑफ क्वेश्चन्स असं आपण म्हणतो. आता कशा पद्धतीने त्याच्यात बदल होतो ते बघूया. WH टाइप्स ऑफ सेंटेन्सेस.
आता त्याच्यातलं पहिलं वाक्य बघूया आपण, घेऊया एक. ही सेड टू हर, वेअर डिड यू लिव्ह? याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ओळखता आलं पाहिजे की हा स्पीकर आहे, रिपोर्टर, दिस इज द रिपोर्टिंग वर्ब, दिस इज द लिस्नर आणि रिपोर्टिंग स्पीच. आता आपल्याला हे वाक्य बदलत असताना काय काय बदल करायचा ते आपण पाहिलंय. सेड टूच्या ठिकाणी आस्क्ड शब्द वापरायचा आहे. ही आस्क्ड हर. वाक्य जोडण्यासाठी WH जो शब्द आहे त्याचाच उपयोग करायचा आहे. फेअर. आता हर, ही सेड टू हर, तिला म्हणतो वेअर डिड यू लिव्ह. आता इथं स्त्रीलिंग असल्यामुळे यूचं सी येतं, डीडचं हॅड येतं आणि लिव्ह. आता याच्यामध्ये आस्क्ड हा एक बदल झाला. फेअर आहे तसा शब्दाचा उपयोग केला. सी आणि हॅड या पद्धतीने याच्यात डायरेक्ट स्पीच मधलं इनडायरेक्ट मध्ये आपण बदल करत गेलो. आता याच्यातला दुसरं एक वाक्य घेऊया इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस मधलं. ही सेड टू हर, why are you carrying so loudly? Crying so loudly. आता हे वाक्य कसं होतंय बदल? स्पीकर, लिस्नर, रिपोर्टिंग वर्ब आपण माहिती आहे. आता सेडच्या टूच्या ठिकाणी आस्क्ड वापरायचा आहे. वाक्य जोडण्यासाठी WH चाच उपयोग करायचा आहे. बघा आता ही आस्क्ड हर, वाक्य जोडण्यासाठी व्हाय. आता हे वाक्य विधानात्मक करायचं आहे. बघा कशा पद्धतीनं बदल होतोय. यूचं सी हर असल्यामुळं सी, आरचं वॉज क्राईंग सो लाऊडली. या पद्धतीनं बघा याच्यामध्ये आस्क्ड व्हाय आहे तसाच उपयोग केला. यूचं सी झालं, वॉज